ना कसे आहात सर्वजण. माणूस काय करतं आयुष्यामध्ये ना, एखाद्या व्यक्तीने चूक केली म्हणजे आपल्या मुलाबाळाने किंवा घरातल्या कोणी व्यक्तीने जर चूक केली, मोठी चूक केली, तर आपण काय करतो, एकदा माफ करतो, हो की नाही? चला जाऊ द्या. परंतु जर सारख्याच त्या चुका होत राहिल्या, तर माफी नाही द्यायची. माफी द्यायचीच नाही आणि माफ करायचंच नाही. कारण का, त्यांच्या चुकाची त्यांना कधी अद्दल घडणार? आपण कधी-कधी काय होतं, काही-काही आई-वडील काय म्हणतात, "जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे." ह्याचं मी सांगते, जाऊ दे, जाऊ दे म्हणून ते डोक्यावर बसतात आणि तिथंच मुततात, आहे की नाही, डोक्यावर. आणि आपल्याला भयंकर त्रास होतो. तर अशा चुका म्हणजे अशा चुका हे करायच्या, जेव्हा लहान आहे मूल, तेव्हा त्याच्या चुका लहान असतात, की ते काहीतरी खोड्या करतं, खोटं बोलतं, कोणाशी भांडण करतं, काहीतरी वस्तू तोडतं, हे करतं, ते करतं किंवा हट्ट धरतं. ह्या गोष्टी लहान असताना वेगळ्या असतात, तेव्हा त्या माफ केल्या तरी चालतात. पण वयाच्या मानानुसार जर लग्न झालं, संसार झाला आणि त्याच्यामध्ये जर भयंकर अशा गोष्टी, चुका घडल्या, तर त्या चुकाला कधीच माफ करायचं नाही. कारण का त्या जाणून-बुजून केलेल्या चुका आहेत आणि अ, अज्ञानात नाही केलेल्या. त्या ज्ञान म्हणजे मुद्दामून केलेल्या चुका आहेत, की दुसऱ्यांना त्रास व्हावा म्हणून ह्या चुका केल्या जातात. मात्र एवढं मात्र खरं आहे. आणि नंतर कालांतराने त्या चुकांचा त्यांनाच त्रास होतो आणि त्यांनाच ते भोगावं लागतं. कारण का, चुकीला माफी नाही. एका चुकीला दिली तर 100 चुकीला पण माफी देत बसेल. म्हणजे वारंवार ती व्यक्ती चुकत जाईल, वारंवार त्या व्यक्तीकडून चुका घडत जातील, वारंवार ती व्यक्ती आपल्याला त्रास देईल विनाकारण. तिचा ₹1 पण आपल्याला फायदा नाही का तोटा. म्हणजे आपण तिच्याकडून काही घेत नाही किंवा आपण तिला काही ती काही आपल्याला देत नाही, माहिती आहे का? का ती आपलं काही चालवत नाही. मग कशाला आपण त्या चुकाला माफी करायची? जा ना बाई तिकडंच, तुझ्या चुका तू बघ आणि तुझं काही असेल ते तुझ्याकडंच, हो की नाही? असं आपण ठरवून टाकायचं. जास्त आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं नाही. कारण का, अ, एकदा घरात असलं तर माणूस त्या चुकांवर बोलतं. पण घराच्या बाहेर गेल्यावर आपण त्या चुकावर बोलणं हे आपल्याला म्हणजे त्याच्यात काही अर्थच नाही. त्यांच्या चुका आहेत ते बघून घेतील. त्यांना सुधारायच्या असतील तर सुधारतील. नसेल सुधारायच्या तर तसंच वागतील. मग कालांतराने त्यांनाच त्यांचे भोग भोगावे लागतील. हो की नाही? आणि हे कोणाला चुकलेलं नाही आहे, एवढं मात्र खरं. चुकीला ही शिक्षा कधी ना कधी भेटतच असते. वेळ लागतो, पण ती भेटणार म्हणजे भेटणार, एवढं मात्र खरं आहे.